राधे राधे हो राधे 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 ओ राधे राधे हो राधे 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 बोल राधे 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 श्याम राधे 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 श्याम मिला दे 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 राधे 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 श्याम मिला दे 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 राधे 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 दे राधे 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 श्याम मिला 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 दे राधे 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 श्याम तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्थापकाय धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार श्री शिवाय लहरी बाबाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां वन्दे सूर्यशशाङ्कवनिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम्। शान्तं पद्मासनस्थं शशिधरमुकुटं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं शूलं वज्रं च खड्गं परशुभयदं दक्षिणाङ्गे वन्दे नागं पाशञ्जघण्टाकडमरुगसहितं साङ्कुशमवामभागे नानालङ्कारदीप्तस्फटिकमणिनिभं पार्वतीशं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासरानाशिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिजडाळि कारुण्यसिन्धो भवदुःखहारि तुझविन शम्भो मजकोन थारि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं गुरुदेव भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान भागवत महापुराण की जय। ब्रह्मानंद लहरी बाबा की जय। भोलेनाथ भगवान की, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय। संत साधु महाराज की जय। सब साधु संतन की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। नित्यकृति आराध्य दैवत परमहंस ब्रह्मानंद लहरी बाबा चराचरामध्ये वास करणारे श्री गुरुदेव शंकर समुपस्थित सर्व ममतामयी माता एवं सजगन्नो गत द्वितीय दिवसापासून
प्रारंभ झालेल्या या मंगलमय श्रीमद भागवत आज तृतीय दिवसामध्ये आपण प्रवेश करत आहोत। मंगलमय कथा प्रारंभ करण्या अगोदर काही क्षणी महाराष्ट्रेश्वरी राधाराणीचं चिंतन करू आणि तत्पश्चात सुंदर अशा प्रसंगाला स्पर्श करू। सगळ्यांनी हात वर करायचे, मुखाने नामचिंतन करायचे। काही क्षण श्री राधाराणीचं। श्री राधे जय जय श्री राधे। मौली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान श्रीमंत तुकोबार महाराज, आद्य गुरु शंकराचार्य भगवान, व्यास मंचावर विराजमान, अकारण करुणा वरुणालये भक्तवांचा कल्पतरू, तडिदित विनिंदित पितांबरधारी भगवान गोपाल कृष्णांची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण। व्यास मंचावर उपस्थित समादरणीय स्वामी दयानंद सरस्वती महाराज, माँ भगवती सरस्वतीच्या रूपाने नटलेला माझा वाद्यवृंद, भगवत कथा श्रवणासाठी, मंगलमयी कथा श्रवणासाठी उपस्थित सर्व ममतामयी माता एवं सजनांनो, गत प्रथम दिवसापासून आपण ज्या सुंदर कथेचं चिंतन करत आहोत ती परमपावनी कथा, अलौकिक असणारी कथा आज तृतीय दिवसामध्ये प्रवेश करत आहे। नाथ भगवंताच्या असीम कृपेशिवाय ही कुठलंच कार्य करणं शक्य नाही। कधी कधी माणसाला एक अहम होत असतो, कधी कधी मीपणाचा पण जागर होत असतो, पण हे जे ईश्वरी कार्य असतं ना, हे ईश्वरी कार्य परमात्मा आदेश दिल्याशिवाय होत नाही। आपण कितीही म्हणत असाल की मी हे करू शकणार, मी करणार नाही, करता करविता तो काही वेगळा आहे। माणसाचं काम माईक सारखं आहे, माणसाचं कार्य या लाईट सारखं आहे, किंबहुना माणसाचं काम एक बासरी सारखं आहे। सुंदर बासरी तयार आहे, पण ती बासरी फुंकणारा, बासरी वाजवणारा कोणीतरी लागतो, त्यात हवा फुंकणारा कोणीतरी असतो। तद्वतच हे कार्य जे असतं ना, हे कार्य सुद्धा जिथपर्यंत तो परमात्मा, तो विधाता जोपर्यंत हवा भरत नाही तोपर्यंत ही बासरी मधुर आवाज देत नाही। हा देह जो आहे ना सज्जन हो, मनुष्याच्या हातामध्ये आहे। या देहाने काय करून घ्यायचं, अधोगतीला जायचं, सद्गतीला जायचं, कुठे जायचे मनुष्याच्या हातात आहे। लोक आपल्या प्रारब्धाला दोष देतात, चुकीचं आहे ते। सुंदर अशी ही परम पावनी कथा योगायोग, वीर जवान मां भारत मातेचं रक्षण करता करता ज्यांनी आपल्या प्राणांची बाजू लावली, असे शहीद विकास कुळमेते यांच्या स्मरणामध्ये, त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थे चालू असणारा हा श्रीमद भागवत सप्ताह, हे एक अलौकिक कार्य ईश्वराच्याच आदेशाने होत आहे। माझं सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की करता करविता परमात्मा कोणीतरी आहे, आणि त्याच्या मनात आल्यानंतर हे सगळं व्यवस्थित करून देतो। आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना। आणि हे सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही घडून आणणारे नाही, तो घडवून हे सगळे योग पहिलेच घडलेले असतात। मनुष्य एक मदारी आहे महाराज, मनुष्य एक नाटकी आहे। आपण सगळे त्या परमात्म्याच्या हातामधले कठपुतली आहोत, बाहुल्या आहोत।
बाकी प्रारब्धाचे धागे प्रत्येक माणसाच्या शिखेला त्यांनी बांधलेले आहे आणि ते प्रारब्धाचे धागे सगळे सगळे तो नाचवतो बोटावर. तुम्ही बघितला तो बावल्यांचा खेळ असतो आणि एकटाच मनुष्य मृदंग वाजवत असतो आणि बोटाच्या तालावर बोटाच्या नादावर त्या सगळ्या बाहुल्या नाचत असतात. मनुष्याचं सुद्धा असंच आहे. आपण सुद्धा आपल्या प्रारब्ध कर्माच्या जोरावर नाचत आहोत. नाचवणारा तो परमात्मा आहे, तो विधाता आहे. खर तर आपण विचार जर केला ना सज्जनो, आत्मिक विचार करा. कधी कधी निवांत बसून राहा, कोणीच नाही अशा ठिकाणी जा, अर्थात एकांत स्थळी जा आणि त्या एकांत स्थळावर बसून फक्त मनाला प्रश्न विचारा, मी कोण आहे. आतून आवाज येणार तुमच्या. आपल्या आतमधला आवाज आपल्याशी संभाषण करेल. ट्राय करा, घरी गेल्यानंतर अनुभव करून बघा, प्रॅक्टिस करा आणि आपल्या मनाला विचारा, मी कोण आहे. आतून आवाज येईल, तुम्ही कोण आहात. तुम्हाला वाटतं मी देह आहे, नाही. तुम्हाला वाटतं मी हात आहे. हात आहे तर कधी काळी आमचा हात काढावा लागतो, अर्ध्यातून हात निघून जातो. तुमचा हात आहे तर तो जाऊ का दिला. विचार करा, पाय माझा आहे. एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट झाला की डॉक्टर म्हणतात गुडघ्यातून काढावं लागेल, नाही तर कमरेपासून पुढे काढावं लागेल. आपण काही विचार करत नाही, ते गुडघ्यातून पाय काढायचा निर्णय करतो. का? पाय तुमचा होता, का काढावं लागतं. हात तुमचा आहे, पाय तुमचा आहे, सर्व अंग तुमचं आहे. पत्नी माझी आहे, पती माझे आहे. कोण कोणाच्या कामाचं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला ना, आत्मधन आवाज काय आहे. चले रे हंसाय अमर लोक को, यहाँ कोई नहीं तेरा है. जग वालों का हुआ अंधेरा, अपना हुआ सवेरा. चल रे हंसा. आणि तो हंसच तुमच्या आतमध्ये आत बाहेर येतो आहे. तिथपर्यंतच माणसाची शान आहे. जिथपर्यंत श्वास चालू आहे ना, तिथपर्यंत सगळे आपले आहे. एकदा जर का पंपिंग, या हृदयाची पंपिंग एकदा बंद पडली ना, आणि जिथपर्यंत तुम्ही भगवंताच्या कामाचे आहात तिथपर्यंतच हे चालत असतं. ज्या दिवशी तुम्ही त्याच्या कामाचे राहत नाही, त्या दिवशी मात्र घरासमोर गर्दी निश्चित जमते. कळलं ना. आपण कल्पना करा, विचार करा. खरंच माणसाची जी स्थिती आहे, ही स्थिती फार वेगळी आहे. काहीतरी वेगळी स्थिती आहे माणसांची. परीक्षित महाराजांना हे सगळं कळलं आणि परीक्षित महाराज सर्वस्व सोडून गंगेच्या किनारी बसले. लक्षात घ्या. सर्वस्वाचा त्याग केला आणि वाट पाहत होते, कोण येईल, कोण मार्ग दाखवेल. कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. कधीतरी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला पाहिजे. योगी दिशा दाखवून दशा पालटवणारा कोणीतरी गुरु जीवनामध्ये आवश्यक आहे. कारण खरा मार्ग सांगणारा एकच दुनियेमध्ये आहे, तो म्हणजे गुरु. निस्वार्थ रूपाने काम करणारा जर कोणी असेल तर तो गुरु आहे. गुरु आपल्या शिष्याला सद्मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत असतो
आई जशी आपल्या आई जशी आपला बाळ आपल्या डोळ्यासमोर पाहत असते आणि आपल्या डोळ्यासमोर आपला बाळ जर वावग्या मार्गावर जात असेल तर त्या आईला सहन होत नाही. ती 1000 उपाय करायचा प्रयत्न करत असते आपल्या मुलासाठी. आई आपल्या मुलावर प्रेम का करत असते? तिने 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलेलं असतं. म्हणून तिला कळते, जाणीव आहे माझा बाळ कसा बनला पाहिजे. आई आपल्या मुलावर प्रेम ह्यासाठी करते, तिने 9 महिने 9 दिवस पोटामध्ये बाळगलेलं असते. आणि गुरु आपल्या शिष्यावर प्रेम ह्यासाठी करतात कारण गुरुला आता या जन्ममूर्तीच्या फेऱ्यामध्ये आपला शिष्य येऊ द्यायचा नसते. लक्षात ठेवा, अंतर एकच आहे. आईने 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळलेला आहे आणि गुरु आता पुन्हा पुन्हा आता सरली येरझार सरवण्याचं काम वा संपवण्याचं काम हे गुरुचं आहे. पण केव्हा? जेव्हा सदशिष्य गुरुशी अटॅच होईल तेव्हा. सद्गुरु आणि सदशिष्य जिथपर्यंत एकत्रित येत नाही, गुरुच्या मुखारविंदातून फुटफुटणारे मंत्र आणि शिष्यांचं कान जिथपर्यंत एकत्रित येत नाही ना, तिथपर्यंत त्या परमतत्वाची प्राप्ती होत नाही. परीक्षितांनी असतेच केलं, सर्वस्वाचा त्याग केला. कळून चुकलं माझं कोणी नाहीये जगतामध्ये. तेव्हा परीक्षित जेव्हा सरस्वतीच्या किनारी येऊन बसतात, शुकदेवजी महाराज आलेले आहेत, कालकथा सांगितली, सिंहासनावर बसलेले आहेत आणि परीक्षिताने चरण धरले. गुरुदेव, तुमच्याशिवाय मार्ग सांगणारा कोणी नाही. मी काल सांगितलं होतं, मोठमोठे सिद्ध संत बसलेले म्हणत होते, परीक्षित हा महात्मा 6 मिनिटाच्या वर कुठेच थांबत नाही. गोदोहन मात्रेन, गाई दोहेपर्यंत. गाई दोहन कळतं ना? एक गाय दोहण्यासाठी, देशी गाय दोहण्यासाठी मोजून 6 मिनिट लागतात. बरोबर आहे का? 6 मिनिटात एक गाय दोहणं होते. तर 6 मिनिट फक्त शुकदेवजी महाराज कुणाच्या घरासमोर उभे राहायचे आणि मुखाने म्हणायचे नाही की मला भिक्षा द्या. माधुगिरी करायची, आणि ती माधुगिरी म्हणजे दुधाची, अन्नाची नाही. दुधाची माधुगिरी, एखाद्याची गाय दोहणं असेल तर महाराज जाऊन उभे राहायचे आणि त्या व्यक्तीने जर दिलं तर घ्यायचे, नाही तर 6 मिनिट वाट पाहून त्या दरवाजातून पुढे जायचे. नियम होता शुकदेवजी महाराजांचा, प्रतिदिन केवळ 5 घरासमोर जायचं, 5 घरीच भिक्षा मागायची. त्या 5 घरामध्ये जर भिक्षा मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर दिवसभर तसंच राहायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा 5 घरं मागायचे. हा सिद्धांत होता. म्हणून सगळे महात्मे म्हणतात, परीक्षित हा महात्मा जर निघून गेला पुन्हा चान्स नाहीये. कळलं का? आणि असे चान्स प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. लक्षात घ्या, भगवंतानी तुम्हा आम्हाला जन्माला घातलेला आहे ना, तर हा चान्स परमात्मा निश्चित देत असतो. प्रत्येकाच्या वाटेमध्ये कोणी ना कोणी संत येत असतो, पण काही वेळेला त्या माणसाने समजून घ्यायचं असतं, जाणून घ्यायचं असतं. माझ्या जीवनातले कितीतरी अनुभव आहे आतापर्यंतचे. या 10-12 वर्षामधले माझे अनुभव आहे. ज्या ज्या माणसांना मी पहिल्यांदा टोकलं, सांगितलं, समजावलं, बाबा रे या मार्गावर जाऊ नका, बरं नाहीये, आणि मी आवर्जून पुन्हा सांगितल्यानंतरही माणसाने पुन्हा तेच कार्य अवलंबलेलं आहे. आणि जेव्हा परिस्थिती तशी निर्माण होते की 2-4 वर्ष अगोदर सांगितलेलं असतं, सुधरत नाही, पण जेव्हा कुटुंब सोडून जायची पाळी येते तेव्हा मात्र शब्द महाराजांचे आठवतात. मला म्हणायचंय, बाबा रे हे जीवन वाया घालवू नका. हे जीवन वाया घालवण्यापेक्षा एकदा या जीवाला गुरुच्या स्वाधीन करा आणि त्याला एकदा म्हणून द्या, अब सौंप दिया इस जीवन का, सब भार तुम्हारे हाथों में है, जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में. सोपवा. गुरु केवळ आम्हाला गमतीचा गुरु वाटतो. गळ्यात माळ घेतली, मंत्र घेतला म्हणजे आम्ही मोकाट झालो समजा. गुरु शिष्यांचं नातं फार वेगळं असतं महाराज.
गुरु ती व्यक्ती आहे आपल्या जीवनामध्ये जो अंधार आहे या अंधाराचा नाश करणारी ती व्यक्ती आहे. तिला कशाचीच आवश्यकता नाहीये. त्या व्यक्तीला तुमच्या संपत्तीची गरज नाही. त्या व्यक्तीला तुमच्या संततीची गरज मात्र आहे. आणि ते त्यांच्यासाठी नाही, तुमच्या सुखासाठी, आपल्या सुखासाठी. गुरु दुःखी का असतो? हा जो अनमोल ठेवा आहे ना, हा ठेवा तुमचा वाया चाललेला आहे. म्हणून वाटत असतं की एवढा मोठा आनंद तुमच्या अवतीभोवती आहे. हा आनंद जर तुम्हाला घेता येत नसेल, एकदा मिळालेला देह आपण त्या तत्वापर्यंत पोहोचत जर नसेल, तर हा देह काय कामाचा? भजन करण्याचा अधिकार माणसांना आहे, जनावरांना नाही. कुत्र्याने भजन केलं काय, नाही केलं काय, ते नावच त्याचं कुत्र आहे, बरोबर ना? गाढवानी भजन केलं काय, नाही केलं काय, त्याचं नावच गाढव आहे. अजून कुठला तरी जीव घ्या, पण एक मानव जर सोडून दिला ना, बाकी कुठल्याच जीवांना भजन करता येत नाही. असं कधी पाहिलं का तुम्ही? एखादा माणूस मेलाय आणि त्याच्या मैतीमध्ये कुत्रे येतात, गाढव येतात, बघितलं का? नाही, तुमच्याकडे कुठं आले असतील तो विषय वेगळा, नाही का? माणसासोबत माणसंच येत असतात. हे शिकवण आहे. जन्माला जेव्हा येतो ना आपण, तेव्हा एक कोणीतरी दाहिनीच्या रूपाने माणूस आपल्या आधी तयार असतो, आणि जेव्हा मरतो तेव्हा ही चौघाच्या खांद्यावर नेण्यासाठी 4 माणसं तयार असतात. म्हणून माणसाने माणसासारखं जन्माला आल्यानंतर माणसाने माणसासारखंच शेवट करावा. परीक्षित महाराजांना आपली लीला कळलेली आहे आणि असा सुंदर प्रश्न केला शुकदेवजी महाराजांना. महाराज, असं विचारलं नाही परीक्षित महाराजांनी की माझं मरण 7 दिवसात आहे, मी काय करू? नाही, प्रश्नामध्ये खूप मोठी गमक आहे महाराज. फार सुंदर विचारलंय. अथ पृच्छामि संसिद्धि योगिनां परमं गुरुं पुरुषस्य यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. गुरुदेव, अथ पृच्छामि संसिद्धि योगिनां परमं गुरु पुरुषस्य यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. ज्या माणसांचं मरण 7 दिवसामध्ये आहे गुरुजी, त्या माणसांनी काय करावं? बस एकच प्रश्न केला आणि या प्रश्नाने परीक्षित महाराजांचे गुरु सुखदेवजी महाराज 7 दिवस एका ठिकाणी थांबले. म्हणून गुरुकडे काय विचारावं, गुरुकडे कशाची मागणी केली पाहिजे, हे शास्त्र शिकवतं, भागवत शिकवतं. शुकदेवानी उत्तर दिलेलं आहे. राजन, मनुष्याने काय करावं हे आपण विचारलेलं आहे, पण सांगण्याआधी एवढं मात्र निश्चित सांगेल. माणसाच्या वयाचा हिशोब दिला, व्यक्तीच्या वयाचा हिशोब दिला आणि सांगितलं, परीक्षित, माणूस जगतो किती? लोकांना माहिती आपण किती जगतो. जरी आपण सगळं विचार जरी केला तरी माणूस 100 वर्ष जगतो ना सरासरी. आता कलियुगात तेवढं जगणार नाही, पण 100 वर्ष आपण धरायला काही हरकत नाही. 100 वर्षाचा हिशोब दिला, त्यातून 100 वर्षाचा हिशोब, त्यातले 12 वर्ष 12.5 वर्ष मनुष्याचे, 4-5 वर्ष तर खेळण्यात निघून जातात, पुढे 5-10 वर्ष त्यांचे शिक्षणामध्ये निघून जातात, अजून पुढे 5-7 वर्ष त्यांचे महाराज नोकरी धुंडण्यात निघून जातात. म्हणजे नोकरी मिळेपर्यंत 25 वर्ष गेले ना. आता 25चा झाल्यानंतर घरच्या लोकांना घाई होते. कळलं का तुम्हाला? पोरांना कळलं, हसले ते. 25 झाल्याबरोबर घरच्यांना घाई झाली म्हणजे तुमच्या गळ्यात एकदा जुतून दिलं, त्यांना कळलं आता हे 25 झालेले आहे पूर्ण.
मग ते 25 आणि तिथनं 25 वर्ष मग ते भाजी आणा, सब्जी आणा, हे आणा, ते आणा, नाही का, आणा करत 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 25 वर्ष ते निघून जातात. मग 2-3 वर्षांनी एक बाबू होऊन जातं. ते झाल्याच्या नंतर मग त्याला सांभाळण्यात काही दिवस निघून जातात. असं करता करता 50 तर निघून गेले. उरले किती हो? 50, नाही का. आता ते 50 जे उरलेले आहे त्यातले 25 गेले त्या मुलांचं पूर्ण जीवन सेटिंग करण्यामध्ये. उरले किती? 25. आणि ते 25 जे उरलेले आहेत ना ते खोकलण्यात जातात. परीक्षित, कळलं का? खोकलता 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 कोणाला सर्दी, कोणाला खासी, खोक खोक करता करता एक दिवस गेला. शिल्लक काय राहिलं तुमच्या? काहीच नाही. आयुष्याचा कधीतरी विचार करून बघा, खरंच आपल्या जवळ काय आहे? किती वेळ आपला वाया चाललेला आहे. अरे बरेच माणसं तर विचारे, बोलू का, पता नाही, त्यांना कळत सुद्धा नाही आपण काय करतोय, आपली अवस्था काय आहे, आपल्याला काय करायला पाहिजे हे सुद्धा माहिती नाही. काही काही माणसाचं दिवस पूर्ण दिवस तंबाखू खाण्यात निघून जातं. शुकदेवजी महाराज सांगतात, परीक्षित, एका क्षणाचा भरोसा नाहीये. परीक्षितांच्या लक्षात आलं आणि परीक्षित महाराज गुरुदेवांना विचारतायत, गुरुदेव ठीक आहे, आयुष्याचा हिशोब मला कळलाय, पण सांगा ना मरणासन्न व्यक्तीने काय करावं? तेव्हा सांगितलं, नीट आहे का, मरणासन्न व्यक्तीने परीक्षित काहीच करू नये, बस एकच काम करावं, ते म्हणजे मन भगवंताला समर्पण करावं. नीट आहे का? आता कथा प्रारंभ झाली. परीक्षित, मन भगवंताला समर्पण करा. परीक्षित हसले. गुरुदेव, तुम्ही जर म्हटलं असतं हार चढवा तर चढवून दिलं असतं. तुम्ही जर म्हटलं असतं नैवेद्य चढवा, चढवून दिलं असतं. तुम्ही जर म्हटलं एखादं फुल चढवा, चढवून दिलं असतं. पण गुरुदेव, मन कसं चढवावं हे लक्षात नाही आलं गुरुदेव. आणि मन ही वस्तू आहे ना, ही चढवण्याची वस्तू नाही आहे गुरुदेव. मनाने मोठमोठ्यांना खाली केलं गुरुदेव. विश्वामित्रा सारखे ऋषी नागवले या मनाने. दुर्वासा सारख्यांना सुद्धा या मनाने गांजून टाकले. खूप मोठी यादी निघेल आपण आठवण करत सांगत बसलो तर. एवढं सोपं नाहीये. कबीरदासजी महाराज म्हणतात ना, मन कोणाच्याच अधीन नाहीये. कळलं का? मन के मारे बन गए, बन तज बसती माई. कह कबीर मन लालची, मन कहाँ ठहरते ना. मन के मारे बन गए. अरे रे रे रे, मन घरी लागत नाही, चला वनात, चला वनात. गेले वनामध्ये. मन के मारे बन गए. पुन्हा वनात गेल्यानंतर मच्छर चावू लागले. हे काही बरोबर नाही. घरी जाऊन एका कोपऱ्यात साधना केलेली बरी. वनातून घरी गेले. मन के मारे बन गए, बन तज बसती माय. वनातून घरी आले. घरी आल्यावर जमत नाही. तेव्हा कबीरदासजी महाराज म्हणतात, कहत कबीर मन लालची, यह कहो ठरत नाही. कुठेच हे मन थांबणार नाही. गुरुदेव आपण म्हणता की मन चढवा, सगळं चढवणं होईन देवाला. क्विंटलभर सोनं चढवणं एखाद्या ज्यांची म्हणजे स्थिती आहे तो मनुष्य चढवू शकतो, पण मन चढवणं शक्य नाहीये गुरुदेव. आणि मनाची कथा सगळ्यांनी सांगितली आहे. समर्थ रामदासांनी ते शिकवलं. मना सज्जना भक्ती पंथेसी जावे. जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात, आधी मन घ्यावे हाती, मग पूजावे गणपती. कारण सगळ्या गोष्टीचा करता मन आहे. आधी मन घ्यावे हाती, मग पूजावा गणपती. मन बुद्धीचा प्रदान, मना मागे नारायण. मन हाती लागत नाही महाराज. कळलं का?
मनाला आकळायचं असेल, हा आमच्या राजस्थानमध्ये गातात, मनडा थारे मते चलू तो सीधो नरक ले जावे रे मन मारा केही विधी समजा. अरे मनवा, हे मनाला समजावं लागलेलं आहे. कुठल्या पद्धतीने समजावं शक्य नाही गुरुदेव. मनाला भगवंताच्या चरणी अर्पण करणं शक्य नाही. आमच्या संतांनी सांगितलंय ना, काही करू नका, बाकी हे सगळं काही करायची गरज नाही. फक्त मन जर तुमच्या ताब्यात आलं ना, मग या मनाचाच मोगरा बनवा आणि तो हरी. त्या मनाला मोगरा बनवणारी एक ताकद आहे, ती ताकद म्हणजे गुरु आहे. कळलं का? आज सुखदेवजी महाराजांनी आदेश केलाय, राजे परीक्षित, आपण मन ईश्वराला समर्पण करा. सगळी खटाटोप मनाची आहे महाराज. कळलं का? मन स्थिर होतच नाही माणसाचं. आणि मी नेहमी सांगत असतो, मन का स्थिर होत नाही? कारण एक वेळेला मन कितीतरी संकल्प निर्माण करतो, कितीतरी. मग महाराज सांगतात, मन गुरु चरणी अर्पण करा, मन भगवंत चरणी अर्पण करा. परीक्षित म्हणतात, गुरु कसं अर्पण करावं? तेव्हा शुकदेवजी महाराजांनी पुन्हा उत्तर दिलं, राजन, मन अर्पण करण्याची विधी सांगतो मी. कुठली विधी सांगितली सज्जनो? लक्षात घ्या. सुंदर वर्णन केलं. जितासनो जित श्वास जित संगो जितेंद्रिय स्थूले भगवतो रूपे मन संधारयेत्या.